धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं? ठाकरे की शिंदे? एखाद्या राजकीय पक्षाचा खरा मालक कोण? ज्याच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत तो, की ज्याच्या हातात पक्षाची मूळ घटना आणि इतिहास आहे तो? आज दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात एक असा युक्तिवाद झाला ज्याने महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय समीकरणाची पाळेमुळे हादरवून टाकली आहेत. देशातील सर्वात दिग्गज वकील कपिल सिब्बल यांनी थेट कोर्टात उभे राहून असा दावा केला ज्यावर उत्तर देणं विधानसभा अध्यक्षांपासून ते निवडणूक आयोगापर्यंत सगळ्यांनाच कठीण जात आहे. पण या सगळ्या खेळात सर्वात मोठा ट्विस्ट काय आहे माहितीये? हा लढा फक्त एका पक्षाचा उरलेला नाही तर भारताच्या लोकशाहीच्या भवितव्याचा बनलाय. नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आज आपण जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या त्या थरारक सुनावणीची संपूर्ण इनसाइड स्टोरी जी कदाचित महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून टाकेल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे, या विषयावर सर्वोच्च न्यायालयात मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली होती, पण या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ठाकरे गटाच्या बाजूने रिंगणात उतरले आहेत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल. त्यांनी कोर्टात असा काही युक्तिवाद मांडला की ज्याने राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची पार चिरफाड करून टाकली आहे. सिब्बल यांनी कोर्टात थेट प्रश्न विचारला, आमदारांची संख्या जास्त म्हणजे तोच मूळ राजकीय पक्ष, हे समीकरण कायद्यात बसतच कसं? पण हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जाऊन या प्रकरणाचा पाया तपासावा लागेल. गोष्ट सुरू होते 55 आमदारांपासून. शिवसेनेचे एकूण 55 आमदार निवडून आले होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत केवळ 16 आमदार गेले. हळूहळू ती संख्या वाढत गेली आणि 39 वर आली. संख्याबळ शिंदे गटाकडे गेलं आणि त्या आधारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच निवडणूक आयोगाने निर्णय दिला की बहुमत शिंदे गटाकडे आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्ह त्यांचाच. पण इथेच कपिल सिब्बल यांनी सर्वात मोठा कायदेशीर बॉम्ब फोडला. सिब्बल म्हणाले, विधिमंडळातील बहुमत आणि मूळ राजकीय पक्षाची ओळख या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आमदारांचा गट वेगळा आणि मूळ राजकीय पक्ष वेगळा. विधानसभा अध्यक्षांनी 10व्या अनुसूचीचा वापर करताना आपल्या अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडली आहे. विचार करा, जर उद्या कोणत्याही पक्षाचे काही आमदार एकत्र आले आणि त्यांनी दावा केला की आम्हीच मूळ पक्ष आहोत, तर मग पक्ष संघटना, तिचे लाखाने असलेले कार्यकर्ते आणि पक्षाची घटना याला काहीच किंमत उरणार नाही का? हाच प्रश्न कपिल सिब्बल यांनी न्यायाधीशांसमोर उपस्थित केला. पण मंडळी, खरी कथा इथेच संपत नाही. या सुनावणीत एक असा ट्विस्ट आला ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कपिल सिब्बल यांनी कोर्टात 2018च्या पक्षाच्या घटनेचा दाखला दिला. ते म्हणाले, 2018च्या घटनेनुसार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार देण्यात आले होते. याच घटनेच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नेतेपद, आमदारकी आणि मंत्रीपद दिले होते. मग आज अचानक तीच घटना आणि तेच अधिकार अवैध कसे ठरू शकतात? त्यावर एक महत्वाचा वाद निर्माण झाला. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेताना 1999ची घटना विचारात घेतली होती. तर ठाकरे गटाचा दावा होता की निर्णय 2018च्या घटनेनुसारच व्हायला हवा. कपिल सिब्बल यांनी रोखठोक सवाल केला, अध्यक्ष आंधळेपणाने निर्णय कसा घेऊ शकतात? फूट पडण्यापूर्वी जी घटना अस्तित्वात होती तीच ग्राह्य धरली जाते. भरत गोगावले यांच्या व्हीप बद्दल बोलताना सिब्बल म्हणाले की 1999च्या घटनेत पक्षप्रमुख हे पदच नव्हते. मग अध्यक्ष कोणत्या आधारावर व्हीप वैध ठरवत आहेत? पण या सगळ्या चर्चेदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने एक अतिशय धक्कादायक विधान केलं. खंडपीठातील न्यायमूर्तींनी म्हटलं की आता तर आमदारांची मुदत संपली आहे, त्यामुळे अपात्रतेचे प्रकरण आता सक्रिय राहिलेले नाही. विचार करा, ज्या मुद्द्यावर अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण फिरत होते त्यावर कोर्टाचे हे वक्तव्य आले. पण यावर सिब्बल माघार घेणार नव्हते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कोर्टाला उत्तर दिलं, जरी मुदत संपली असली तरी या प्रकरणाच्या निर्णयावर भविष्यातील अनेक कायदेशीर आणि घटनात्मक गोष्टी अवलंबून आहेत, त्यामुळे हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे.
मंडळी, आता जरा शांतपणे या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करूया. इथे दोन प्रमुख कायदेशीर प्रश्न उभे राहतात. पहिली गोष्ट म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ किंवा 10वी अनुसूची ही आमदारांची गद्दारी किंवा पक्षांतर रोखण्यासाठी बनवली गेली होती. पण जर आमदारांच्या बहुमताच्या आधारे मूळ पक्षच हडपता येत असेल तर मग पक्षांतर बंदी कायद्याचा मूळ उद्देशच नष्ट होतो. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका. सिब्बल यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा होता. कोणते आमदार पात्र आहेत आणि कोणते अपात्र हे ठरण्याआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाचा निर्णय कसा दिला? अपात्रतेच्या टांगत्या तलवारीखाली असलेल्या आमदारांच्या बहुमताला कायदेशीर आधार कसा मानता येईल? जर अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगाने कायद्याला धरून योग्य निर्णय घेतला असता तर आज महाराष्ट्राचे चित्र पूर्णपणे वेगळे असते. सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला देत सिब्बल यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून संपूर्ण संविधानाच्या चौकटीला आव्हान देणार आहे. आज कोर्टात घडलेला हा युक्तिवाद फक्त उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे त्या तत्वांचा ज्यावर आपली लोकशाही टिकून आहे. जर भविष्यात कोणताही गट पैशांच्या किंवा संख्याबळाच्या जोरावर एखादा मूळ राजकीय पक्ष ताब्यात घेऊ शकला तर उद्या देशातील कोणत्याही राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. सर्वोच्च न्यायालय यावर काय अंतिम निर्णय देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या निर्णयावर केवळ भूतकाळ ठरत नाहीये तर भारताच्या लोकशाहीचा आणि राजकीय पक्षांच्या भविष्याचा पाया रचला जातोय. तुम्हाला काय वाटतं? लोकप्रतिनिधींचे संख्याबळ महत्वाचे की मूळ पक्षाची घटना आणि संघटना? अध्यक्षांचा निर्णय योग्य होता की सिब्बल यांचा युक्तिवाद जास्त पटणारा आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. राजकारणातील अशाच नवनवीन आणि सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.